सर चर्चा झाली, नेमका काय मुद्दा होता आणि काय? आज अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण दोन्ही ते सगळे संबंधित अधिकारी, आरडीसी होते, डीसीपी, सगळे पोलीस, विस्तृत चर्चा झाली. आतापर्यंत राज्य सरकारने हा जो विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात 3 आदेश दिलेले आहे. एक, काही ठिकाणी बेकायदेशीररित्या नायब तहसीलदारनी सुनावणी केली. या 4 जिल्ह्यात म्हणजे नागपूर जिल्ह्यात सगळ्यात तहसीलमध्ये नायब तहसीलदारनी केली आहेत. अमरावतीमध्ये 15,000 अर्ज आले, त्यातला 8,000 अर्ज नायब तहसीलदार. अकोलामध्ये सगळे तालुक्यामध्ये नायब तहसीलदार आणि यवतमाळमध्ये पण अर्धा जिल्ह्यात नायब तहसीलदार. म्हणजे एकंदर या 4 जिल्ह्यातील 32 तालुक्यामध्ये 19,762 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या नायब तहसीलदारने दिले. दुसरी गोष्ट की अमरावती शहर आणि ग्रामीण भागात जे पोलीसने FIR रजिस्टर्ड केला आहे, त्यात 100 गुन्हेगारांची ज्यांनी फोर्जरी केली अशी नावं मी आधीच दिली होती. त्याची आता परत विस्तृत चर्चा झाली. मला असं विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात अमरावती शहर व अमरावती ग्रामीण म्हणजे अंजनगाव मध्ये आणखीन 8-10 लोकांचे अर्जदारांची अटक होणार. याचबरोबर सरकारी अधिकारी यात सहभागी झालेले आहेत. संगनमताने झालेला घोटाळा आहे. मी आग्रह केला आहे की सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला. आमच्या जिल्ह्यात जसं आपण तुमचा जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणात खूपच असहकार्य करीत आहेत आणि म्हणून जे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स IAS ती जी मिनिस्ट्री असते केंद्र सरकार, त्या मंत्री महोदयांना भेटून मी यांचा वागणुकी संबंधात तक्रार केली आहे.